सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। यावेळी समाजसेवक वाल्मिक जाधव, बंडू गांगुर्डे, अमृत कांबळे, नितीन जगताप, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, आकाश बागुल, आकाश जगताप, सोमनाथ गायकवाड, ॲडव्होकेट तुषार ससाणे, संदीप पवार, संजय मस्के, मयूर मरसाळे, मुकेश वाकळे, अप्पासाहेब पवार, राकेश ससाणे यांच्यासह असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघे 1.5 दिवस शाळा शिकून समग्र वास्तववादी मराठी साहित्याचे निर्माते, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज 56वी पुण्यतिथी सालाबादाप्रमाणे समस्त मातंग समाजाच्या वतीनं पूर्णाकृती पुतळ्या समितीच्या नियोजित जागी होत असते। यावर्षी देखील अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज या ठिकाणी जमा झाला आहे। अण्णाभाऊ साठेंच्या या पुण्यतिथीनिमित्त समाजाची एकजूट आणि समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम सर्व समाजातील ज्येष्ठ थोर मंडळी करत आहे। अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीने आपल्याला जो वारसा दिला आहे संघर्षाचा, तो यापुढे या दिवशी आम्ही अशी शपथ घेतो की तो वारसा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत। त्यानंतर त्यांनी ज्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे, या दिवशी त्या या कार्याचा उजाळासुद्धा त्यांच्या या शिक्षणाच्या महत्त्वाला आम्ही देणार आहोत। सर्वांनी एक विचार केला आहे की अण्णाभाऊ साठेंच्या दिलेल्या आपण शिदोरीवरती सर्वांनी आपला वाटचाल करत राहावी आणि अण्णाभाऊ साठेंना श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही वाहत आहोत। अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक बंडूराव गांगुर्डे, धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे साहेब, या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिकांना जाधव, ॲडव्होकेट तुषार ससाणे, वाकळे साहेब, त्यानंतर अविनाशजी, संजय भाऊ देसले, अमृत अण्णा कांबळे, कृष्णा भाऊ मस्के, संदीप पवार, आकाश बागुल, नितीन जगताप आणि बरेच मंडळी। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।